हॅलो, मी प्रोफेसर राजेश परापटे, ENTC डिपार्टमेंट, केस्टोन स्कूल ऑफ इंजिनिअरिंग. हा शॉर्ट व्हिडिओ बनवण्यामागे हेतू हा आहे की बऱ्याच जे इंजिनिअरिंग ॲडमिशन घेणारे ॲस्पायरंट्स आहेत त्यांना कुतूहल असतं की ENTC ब्रँच काय आहे, ती घ्यावी की नको. अगदी थोडक्यात मी माहिती सांगणार आहे. ENTC हे इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन आहे. म्हणजे काय? टेलिकम्युनिकेशन म्हणजे ही ब्रँच रिलेटेड आहे सॅटेलाइट कम्युनिकेशन, टेलिव्हिजन इंजिनिअरिंग, मोबाईल कम्युनिकेशन, रडार सिस्टीम्स अँड सो ऑन. म्हणजे जिथं जिथं कम्युनिकेशन आहे युझिंग इलेक्ट्रॉनिक्स, तिथं इलेक्ट्रॉनिक्स टेलिकम्युनिकेशन ॲप्लिकेबल आहे. बऱ्याच जणांचा हा गैरसमज आहे की ही फक्त हार्डवेअर रिलेटेड ब्रँच आहे, पण सिलेबस खूपदा चेंज झालेला आहे. ह्याचा रिसेंट सिलेबस प्रमाणे दिस इज म्हणजे ही जी ब्रँच आहे हे कॉम्बिनेशन आहे सॉफ्टवेअर आणि हार्डवेअर. आमचे बरेचसे पासआउट स्टुडंट्स CS फील्डमध्ये आहेत, IT फील्डमध्ये आहेत, कोडिंग इंजिनियर म्हणून काम करतात, कारण त्यांना बेसिकली हार्डवेअर आणि सॉफ्टवेअर ह्या दोन्हींचं नॉलेज मिळालेलं असतं. त्याच्यानंतर बायोमेडिकल इंजिनिअरिंग ही एक इमर्जिंग टेक्नॉलॉजी आहे, त्याचा बेस ENTC आहे, इलेक्ट्रॉनिक्स आहे, कारण इलेक्ट्रॉनिक्सचं हार्डवेअर खूप ठिकाणी बायोमेडिकल फील्डमध्ये वापरलं जातं. तर हे अगदी मी थोडक्यात ओव्हरव्ह्यू सांगितला. तुम्हाला डिटेल माहिती हवी असेल ENTC इंजिनिअरिंग विषयी तर आमच्या कॉलेजच्या वेबसाईटला व्हिजिट करा. थँक्यू.